नमस्कार, मी अक्षय आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मुंडे सर आपल्या सर्वांचं बोट टॉक्स यूट्यूब चॅनलच्या खास पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील तसंच राष्ट्रीय स्तरावरील असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत. विशेष म्हणजे ज्यांनी अगदी अमरावतीच्या मातीतून राष्ट्रीय स्तरावरती आपल्या नेतृत्वाने सबंध देशावरती एक वेगळी छाप निर्माण केली आहे. या राजकारणामध्ये केवळ त्यांनी छाप निर्माण केलेली नाही, तर अगदी त्यांनी एक इतिहास सुद्धा रचलेला आहे. अशा या राज्याच्या तसंच राष्ट्राच्या महत्वाच्या नेत्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तसंच तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आणि माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर. नमस्कार ताई. नमस्कार. स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलवरती. खरं म्हणजे ताईंचा परिचय द्यायचं तर सबंध महाराष्ट्राला ताईंबद्दल माहिती आहे. विशेष म्हणजे त्या सध्या राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत आणि या अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं राष्ट्रीय काँग्रेसची विविध धोरणं जाणून घेणार आहोत. आगामी काळामध्ये नवनवीन इलेक्शन्समध्ये काँग्रेसचं काय धोरण राहणार आहे, यामध्ये प्रतिपक्ष भारतीय जनता पार्टी याला भारतीय काँग्रेस कशा प्रकारे प्रतिउत्तर देणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सोबतच राष्ट्रीय काँग्रेस सध्या अनेक आव्हानांना सामना करत आहे आणि त्यामध्ये त्यांची विशेष भूमिका त्यांची या ठिकाणी आहे. तर या भूमिकाच आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण कोणत्याही वेळ न घालवता. तर ताई, पहिलाच प्रश्न आहे, ईडीची भीती नाही वाटत? अजिबात नाही. आज आपण जर बघितलं तर ईडीच्या भीतीमुळे पक्ष सोडून जात आहेत असं अनेकांचं मत आहे. त्यापैकी आपण एक नाही आहात का? नाही, मला काय भीती वाटत नाही, कधी वाटली नाही, कोणाचीच वाटली नाही. हा माझ्या वडिलांची कधी कधी वाटली, त्याच्या पलीकडे काही कोणाची भीती वाटली नाही. असं आहे, ज्या लोकांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना भीती वाटेल. ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांना आश्रय लागल. जिथं पाटीकोरी आहे तिथं कसली भीती आणि कसलं काय? अजिबात नाही. आता हा सुप्रीम कोर्टनी तर वॉर्निंग दिलेली आहे. अगदी बरोबर. की तुम्ही ईडीचा वापर पॉलिटिकल दबाव तंत्रासाठी तुम्ही करताय. आमच्यावरही झाला. आम्ही काँग्रेसला डोनेशन केलं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून काहीतरी 20-25 लाखाचं डोनेशन केलं होतं आणि चेक दिले होते आम्ही. तर चेक दिले काँग्रेसच्या एका ऑर्गनायझेशनला, म्हणून आमच्यावरही ईडीचा गोंधळ घालायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही. चेक म्हणजे आता शेतकऱ्याचे चेक किती क्लीन असतील बरं, तेवढेच क्लीन राहिले. काही आमचे प्रोफेशनली डॉक्टर होते, काही इंजिनियर मंडळी होती, त्यांनी पण आम्हाला मदत केली. तर ती मदत केली म्हणून पण ईडी लावली. म्हणजे इथपर्यंत गेले ते लोक की एका डॉक्टर आमच्या मित्राला जाऊन दमदाटी केली की तू चेक दिले नाही, गोंधळ घातला, तू सांग पालकमंत्र्याचं नाव आणि मग आम्ही तुला असं करू. तर ते काय तत्समच झालं नाही, त्यांचा प्रयत्न फेल झाला. चला, तर मग आपल्या निर्भीडतेच्या आधारे आपण हा संपूर्ण पॉडकास्ट इंटरव्ह्यू अगदी निर्भीडपणे घेणार आहोत आणि रोखटोक असा इंटरव्ह्यू असेल. त्यामध्ये कदाचित उत्तरांचं आणि प्रश्नांचं द्वंद्व सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी अगदी ताई तत्पर असतात. ताई या विशेषतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं स्पष्ट वक्तेपणा आणि त्यांचं व्हिजन फार क्लिअर असतं. त्यामुळे ताई आपल्याला हे आम्ही प्रश्न सुरुवात करतो. तर ताई, सध्याची महाराष्ट्राची राजकीय अस्थिरता या पार्श्वभूमीवरती महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल आपण काय मूल्यमापन कराल? नाही, काही कामगिरी वगैरे महायुतीची काही कामगिरी सुरू नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं की प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, अजितदादा, हसन मुश्रीफ या सगळ्यांना जेलात टाकणार होते. ते जेलात टाकता टाकता वॉशिंग मशीन मध्ये जाऊन बसले आणि ज्यांच्यासोबत आपत धर्म नाही, तापत धर्म नाही, काय काय मोठे मोठे डायलॉग मारले होते, ते सगळे गुन्हेगार आता सत्तेमध्ये बसलेले आहेत. म्हणजे यांना सत्ता लोकांची कामं किंवा लोकांची सेवा करण्यासाठी नाही पाहिजे. यांना सत्ता स्वतःची पापं धुण्यासाठी आणि करप्शन करण्यासाठी पाहिजे, असं एकंदरीत दिसतंय. पण हे काय काम नाही करत आहेत.
हे स्वतःचा फायदा करून घेत आहेत, स्वतःच्या संस्थांचा फायदा करून घेत आहेत, हे काही विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरांचा फायदा करतायत आणि काही व्यापाऱ्यांचा फायदा करतायत. म्हणजे माझ्या नजरेत जे काय आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याला आपण लोकशाही नाही म्हणू शकत, त्याला आपण वेलफेअर स्टेट नाही म्हणू शकत, फक्त लूटमार आहे बस. मंत्र्यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांचं मंत्रिपदच रिप्लेस केलं जातं, पुनर्वसन केलं जातं. काय आता ते सगळेच पुनर्वसित आहेत तसं बघितलं गेलं तर. ते सगळेच पुनर्वसनामध्ये जगतायत. पुनर्वसनाचं सर्टिफिकेटही त्यांना दिलं पाहिजे सरकारने, दिलंही असेल, यू नेव्हर नो. काही सुरू नाहीये. 1 वर्ष झालं, काय बजेटिंग नाही. त्यांनी डायरेक्ट बेनिफिटच्या ज्या स्कीम्स आणलेल्या आहेत त्या स्कीम्स अक्षरशः लोकांची मतं विकत घेण्यासाठी आहे आणि त्यांनी मतं चोरलेली पण आहे. त्याच्यामुळे त्या चोऱ्या लपवायसाठी जे काही करायचं आहे ते लोक करतायत. अजिबात वेलफेअर स्टेट नाहीये. देयर इज नो डेव्हलपमेंट ॲट व्हॉट्सएव्हर. आता आपण थोडं काँग्रेसच्या चर्चांवरती येऊया. खरं म्हणजे ताई, आपला मध्यंतरी राष्ट्रीय काँग्रेसचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे येणार आहे अशा प्रकारच्या काही बातम्या चर्चेमध्ये होत्या. तर यामध्ये कितपत तथ्य आहे? तर मी काँग्रेसमध्ये आहे, मी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि पदापेक्षा काम करणं जास्त महत्वाचं आहे. पदापेक्षा ती विचारधारा आणि सेक्युलर जी आपली फिलिंग आहे, जे आपले संस्कार आहे, जे आपलं संविधान आहे, याला प्रोटेक्ट करणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं CWC मध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करतोय, तर प्रदेश अध्यक्ष कोणीही राहिलं तरी पण आम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये राहू आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे ती समोर नेऊ. तर या निमित्तानं आपण काँग्रेसच्या CWCच्या सदस्य आहात आणि एक सातत्याने आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती सातत्याने नेतृत्वाचा अभाव दिसून आला अशा टीका होतात. याला आपण कसं उत्तर द्याल? तर ज्याला टीका वाटते ती टीका, म्हणजे राहुल गांधींनी प्रश्न नाही उचलला तर राहुल गांधी का नाही उचलत, आणि उचलला तर मग राहुल गांधीच का उचलतात, असंही आहे. राहुल गांधी जे काम करतात ते मोठं काम आहे. असं खूप निर्भीड व्यक्तिमत्व लागतं अशा प्रकारची क्रिटिसिझम सहन करायला आणि त्या क्रिटिसिझमला मागे टाकून पुन्हा एकदा आपला रस्ता न सोडता त्या मार्गाने चालायला. राहुल गांधींनी आयुष्यामध्ये खूप उतार चढाव बघितले. त्यांनी त्यांच्या आजींचा मृत्यू बघितला, त्यांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू बघितला आणि डगमगले नाही. त्यांना पप्पू हे नाव BJPने जोडलं आणि करोडो अरबो रुपये त्यांची इमेज टार्चर करायसाठी BJPने लावली. पण ओरिजिनल माणूस तुमच्या समोर आहे. आज तीच व्यक्ती मोदीला प्रश्न विचारते आणि मोदीला पाणी प्यावं लागतंय सभागृहामध्ये. मोदीजी पंतप्रधान आहेत, पण आज जी काही इमेज आपल्या देशाची इंटरनॅशनली झालेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान खाली घालावी लागतीये. कुठे अब की बार मोदी सरकार म्हणे, अच्छे दिन आने वाले है. काय झालंय? काहीच नाही. म्हणजे सगळी अपेक्षा राहुल गांधींकडे करायची आणि जे सत्तेमध्ये आहेत ते काय चुकीचं करतायत त्याच्याकडे बघायचं नाही. असं कसं चालेल? बघायला लागेल ना. ताई, तुम्ही आमदार होते, देशात मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि अशा वेळेस भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांच्या काही विंग्सने देशामध्ये अण्णा हजारे यांचं आंदोलन उभं झालं आणि त्या आंदोलनात त्यांचा छुपा पाठिंबा असल्यासारखं आपण बोलूया. तर त्या आंदोलनामध्ये देशात भावना निर्माण झाल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या, की काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणाचा नेत्यांचा भ्रष्टाचार आहे, जनतेला काही मिळून नाही राहिलं. आणि अण्णांनी सशक्त जनलोकपालाचं बिल मांडलं होतं. तर ते बिल घेऊन अण्णाचं देशभर आंदोलन आलं. त्या आंदोलनामधून परिस्थिती अशी झाली की मनमोहन सिंगाचं सरकार पाय उतार झालं. नंतर मोदीजींचं सरकार आलं, ते सत्तेमध्ये आरूढ झाले. त्यांनी लोकपालाच्या नियुक्त्या सुद्धा केल्या. आता आपल्या इथे लोकपाल आहे, परंतु खऱ्या अर्थानं प्रशांत भूषण, किरण बेदी, अण्णा हजारे
आणि त्यांच्या टीमच्या डोक्यामध्ये जे सशक्त जनलोकपाल होतं ते जनलोकपाल घेऊन आता काँग्रेस पक्ष पुन्हा देशभर आंदोलन करेल का? बघा, ते लोकपाल घेऊन काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं पाहिजे असं जरुरी नाहीये. अण्णा हजारे राईटिस्ट विंगचा एक कार्यकर्ता आहे जे त्यांनी लपवलं. त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केला की अण्णा म्हणजे सेकंड गांधी आहे, आणि त्यांनी अण्णांना पण व्यवस्थितरित्या वापरून घेतलं. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध ते आंदोलन होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटला विस्थापित करणं हा एकमेव त्याचा उद्देश होता. त्याच्यामध्ये भरपूर सारे NGOs, भरपूर सारे म्हणजे खरं तर ते RSSचंच काम होतं, आणि जे कोणी लोक त्या ठिकाणी होते ते BJPचे काही कार्यकर्ते झाले, काही वेगळा पक्ष, एका दिवसात एका वेगळा पक्ष त्या ठिकाणी निर्माण झाला. तोही जनसंघमधनं आलेला तो पक्ष त्या ठिकाणी आहे. आणि तुम्ही नंतर बघितलं की काय गत आहे. ज्या ज्या गोष्टींसाठी आंदोलन केलं होतं, 2G 3G, ते सगळे लोक निर्दोष सुटले. आता आपण कॉमनवेल्थ गेम्सचं पण आंदोलन त्याच्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये 2G 3G होते, सगळे निर्दोष सुटलेले आहेत. म्हणजे एकंदरीत केंद्र सरकार विस्थापित झालं पाहिजे, काँग्रेसचं सरकार बदनाम झालं पाहिजे, आणि चोरांचं सरकार त्या ठिकाणी आलं पाहिजे, म्हणून ती चोरी त्या ठिकाणी ते करत होते. तर त्यांच्यासारखं आंदोलन करण्याची गरज नाहीये. पण आता लोकांचे डोळे उघडलेले आहेत, लोकांना कळतंय की अच्छे दिन आने वाले हे वाले, रोजच महागाई वाढवत आहेत, बेरोजगारी एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी वाढलेली आहेत. आणि करप्शन काँग्रेसनी काय केलेलं आहे, तर काँग्रेसनी माहितीचा अधिकार आपल्याला दिला, आणि त्या माहितीच्या अधिकारामधनं किती साऱ्या गोष्टी बाहेर निघाल्या. आता तो माहितीचा अधिकार ह्या लोकांना कमकुवत करायचा आहे, कारण ह्यांना त्यांचे इलेक्टोरल बॉन्ड आणि त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत. अतिशय करप्ट सरकार आता केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये त्या ठिकाणी बसलेलं आहे. 40% कट आहे या लोकांचा. काय लावलेलं आहे? या सगळ्या गोष्टी आपण जर बघितलं तर आंदोलन तर करावंच लागेल, आणि राहुलजी मोठ्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या गोष्टी करतात. आमचा पूर्णपणे पाठिंबा त्यांना आहे. ते ज्या मार्गावर चालतील त्या मार्गावर आम्ही चालू. आणि आत्ता म्हणजे ज्या वेळेला त्यांनी अण्णा हजारेंचं आंदोलन उभारलं होतं त्यावेळेला काही पुरोगामी इन्स्टिट्यूशन्स आणि पुरोगामी NGOsला पण थोडेसे ते प्रभावित करून गेले. आता त्यांचे सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत. आता त्यांना लक्षात येत आहे की जी चूक झाली ती चूक दुरुस्त करावी लागणार आहे, आणि ती चूक करावीच लागणार आहे. आपल्याला जर वेलफेअर स्टेट ठेवायचं असेल, आपल्याला जर आपलं संविधान त्या ठिकाणी सुरक्षित ठेवायचं असेल, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, हे जर आर्टिकल 14 आपल्याला प्रोटेक्टेड ठेवायचं असेल, तर आपल्याला आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसचं आणि सेक्युलर विचारधारेचं सरकार आणावंच लागेल. तुम्ही चळवळीच्या नेत्या म्हणून आहे किंवा चळवळीच्या घरातून तुम्ही आलेले आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही आंदोलक भूमिका तुमच्या राजकीय जीवनामध्ये बऱ्याचशा घेतलेल्या तशा बातम्या आहेत, तशा आंदोलनं आहेत तुमची. जर तुम्हाला काँग्रेस पक्षाने जर सशक्त जनलोकांचा मुद्दा घेऊन पुन्हा जर ते शस्त्र तुमच्या हाती दिलं, तुम्ही देशभर ते शस्त्र आंदोलनाचं घेऊन जाल आणि देशाला सशक्त जनलोकपाल सत्तेत आल्यावरती द्याल काँग्रेस या नात्याने, काँग्रेस पक्ष. बघा, असं आहे की मला उगाचच हवेतून गोष्टी करायच्या नाहीयेत. जे प्रॅक्टिकल आहे ते आपण बोललं पाहिजे. आज लोकपाल एक्झिस्टन्स मध्ये आहे आणि ते सशक्त झालं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतीलच. राहिला विषय जन आंदोलन, तर जन आंदोलन होतच आहे तयार, आणि आपल्याला ते करावंच लागणार आहे. कारण आपण जर नाही केलं तर आपण उद्याच्या पिढीला काय उत्तर देणार आहे? काय उत्तर देणार आहे की का म्हणजे कशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रयोग सुरू आहे. मला एका जणानं सांगितलं की सुरतमध्ये एका स्कूलमध्ये, त्याला चांगली गुड स्कूल, त्या शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना बसवलं आणि त्यांना म्हटलं की आता तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही तुमच्या देवाचं नाव घ्या. तर कोणी रामाचं नाव घेतलं, कोणी श्रीकृष्णाचं घेतलं, कोणी अल्लाचं घेतलं, कोणी जीसस क्राइस्टचं घेतलं, कोणी जैन धर्माचं घेतलं, कोणी बुद्धिस्ट धर्माचं घेतलं, तथागत भगवान बुद्धांचं घेतलं. तर ज्यांनी हिंदू धर्माच्या देवांचं नावं घेतले त्यांच्या समोर चॉकलेट ठेवण्यात आले आणि त्यांना म्हटलं की आता तुम्ही डोळे उघडा. आणि ज्यांनी दुसऱ्या देवांचं नावं घेतले, दुसऱ्या धर्माचे, त्यांना चॉकलेट नाही देण्यात आले. आणि मग एक खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं. म्हणजे अशा विद्रूप प्रकारे
आपल्या देशाची संस्कृतीला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र घरोघरी सुरू आहे. घरोघरी ते करतायत. ते एक पत्र आणतात, त्याच्यावर सनातन धर्म लिहिलेला असतो आणि मग त्या पत्रामध्ये कर्मकांड लिहिलेलं असतं. तुम्ही ही पूजा करा, असं पाणी टाका, तसं करा. हे बघा, हिंदू तर मी पण आहे, मी पण देवाला मानते, मी पण जप करते. मी मागच्या 1-2 इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की या परिसरामध्ये सर्वात जुनं मंदिर श्रीरामाचं माझ्या घरामध्ये आहे. 700 वर्ष जुनं मंदिर त्या ठिकाणी आम्ही रेनोव्हेट केलेलं आहे. त्याचं पुनर्जीवन पूर्ण व्यवस्थित त्या ठिकाणी सगळं सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर तुम्ही देवाला डिफाईन नाही करू शकत. आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की तुम्ही कशी प्रार्थना करायची आणि तो प्रार्थना ज्याच्या मनातली त्याची प्रार्थना. तुम्हाला ते पब्लिक करायची गरज नाही आहे. कशासाठी? दॅट इज नॉट द नीड ऑफ द आवर. आज आपल्याला आपला देश सशक्त करावा लागेल. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सायंटिफिक रिझनिंग आणि बाकीचे जे रिझनिंगचे वेगळे वेगळे सेक्शन्स असतात त्या ठिकाणी आपली येणारी पिढी सक्षम झाली पाहिजे. याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. हे तर भलतं सुरू आहे. परंतु ताई, एक त्यामध्ये महत्वाचं असं की आंदोलनाच्या अनुषंगाने की भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधामध्ये होता आणि काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होतं त्यावेळी काँग्रेसला विरोध म्हणून भारतीय जनता पक्ष फार मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलनं करायचं. महागाई असो, त्यानंतर त्यामध्ये बेरोजगारी आणि विशेषतः मुद्दा म्हणजे दहशतवादाचा, यावरती सातत्याने आंदोलनं काँग्रेसची भारतीय जनता पक्षाची चालू असायची. परंतु ती आंदोलनं आता भारतीय जनता पक्षाचं सत्ता असताना काँग्रेस करताना दिसत नाही. बिलकुल करते, मीडिया दाखवत नाही. त्या तीव्रतेचं आंदोलन असं नाही, तीव्र आंदोलन होतात, सगळी आंदोलनं होतात, असं नाही की नाही होत. पण मीडिया ठरवते ना त्यांना काय दाखवायचं, त्यांना काय नाही दाखवायचंय. असं नाही आहे आंदोलन. काल परवा दिल्लीमध्ये केवढे मोठे लोक जमा होऊन गेले होते. कोणत्या मीडियाने दाखवलं सांगा? ते तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, पोर्टल्स आहेत, पॅरलल त्या ठिकाणी न्यूज पोर्टल्स वगैरे सगळं आहे, म्हणून लोकांपर्यंत ती गोष्ट पोचते. पण नॅशनल मीडिया कुठं दाखवतं? त्यांना जे दाखवतं, गोदी मीडिया आहे, नाही दाखवत. ते दाखवलं पाहिजे ना. जबाबदारी फक्त काँग्रेसची आहे का, की बाकी सगळ्या लोकांची पण आहे? सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. पोर्टल्सनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये, पोर्टल्स आणि पॅरलल मीडिया जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेक्युलर आउटलुक आणि खऱ्या असताना वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचे रीचेस कमी केल्या जातात, त्यांना कुठेतरी ब्लॉक केलं जातं. मॉनिटरी त्यांचे जे काही फॅसिलिटीज असतील त्या फॅसिलिटीज कमी केल्या जातात. या सगळ्या गोष्टी होत आहेत. असं नाही की काँग्रेस करत नाही, बिलकुल करते. भारत जोडो आंदोलन काय होतं ना? किती दाखवलं जनलोकपालक, किती दाखवलं, नाही दाखवलं. मग कन्याकुमारी पासून ते स्टेट जम्मू काश्मीर पर्यंत आदरणीय राहुल गांधीजी प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी गेले. किती दाखवला मीडियानी, नॅशनल मीडियाने किती दाखवला? पण असं नाही की ते नाही करत आहेत, ते बिलकुल करतायत. तर सगळ्यांना जागृत होण्याची गरज आहे. एकटा राहुल गांधी, एकटा काँग्रेस असं नाही चालणार. प्रत्येकानं बाहेर निघालं पाहिजे, प्रत्येकानं आपली जबाबदारी समजली पाहिजे. आणि आपल्यासाठी नाही हो, येणाऱ्या पिढीसाठी, उद्याच्या भारतासाठी हे गरजेचं आहे. आम्ही तर करणारच, बिलकुल करणार. कानाकोपऱ्यात जाणार राज्याच्या, देशाच्या, आणि आम्ही लोकांना हे समजावून सांगणारच. पण लोकांनी पण जागृत होण्याची गरज आहे. परंतु त्याची तीव्रता वाढणार आहे का? ते हे खरा प्रश्न आहे. बिलकुल वाढेल, का नाही वाढणार? तीव्रता पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाहीयेत आणि लोक कुठेतरी नाही बेटा, असं नाही आहे. तीव्रता आहे, मीडियाने दाखवणं सुरू केलं पाहिजे. बिलकुल तीव्रता आहे. सगळीकडे आंदोलन होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहेत. आजही बिहारमध्ये काय सुरू आहे सांगा ना? मग किती बिहारचे न्यूज आपल्याला कळतात? काय फॅक्ट आम्हाला ह्याच्यासाठी कळतं कारण आमची टीम त्या ठिकाणी काम करतीये. आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत माहिती होऊन जातं. पण खरोखर तिथे ज्या प्रकारची मतांची चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, केवढं मोठी गोष्ट आहे ही. तुम्ही जर मतांची चोरी करून जर सत्तेत येणार असाल तर मग काय अर्थ उरतोय का? आज महाराष्ट्रामध्ये काय झालं? असं कसं लोकसभेमध्ये अशी निवडणूक, असे निकाल लागतात आणि विधानसभेमध्ये नाही लागत? का नाही लागत? आम्हाला तर कळलं पाहिजे की आम्ही का हारलो. नाही, आम्ही हारलेलो नाहीये. मतं चोरलेली आहे या लोकांनी. इथं काहीतरी त्यांनी गफलत केलेली आहे आणि यांचं सगळं जे आता सत्तेत आहे
फक्त त्यांचं फ्रॉड्युलेंटली कसं काय आपण करायचं त्याच्यावरच लक्ष केंद्रित असतं. नाहीतर मग ज्यांना जेलमध्ये टाकणार होते त्याच लोकांना घेऊन बसलेच सत्तेमध्ये. ह्याला तुम्ही काय म्हणणार? भाजप आता काँग्रेस झाली आहे असं म्हटलं जातं. हा, भाजपमध्ये 60-70% लोक काँग्रेस राष्ट्रवादीचे गेलेले आहेत. उरलेली शरद पवारांपासून तुटलेली राष्ट्रवादी त्या ठिकाणी बसलेली आहेत. तर 60-70% तर लोक तीच आहेत. काय भाजपची लोक कुठे दिसत आहेत? देशामध्ये आणि महाराष्ट्रात ही जी सत्ता आहे, हे दोन्ही भाजपची, महाराष्ट्रातली आणि देशातली, ते जेव्हा कायदा सुव्यवस्थेचं जेव्हा निर्वहन करतात अंमलबजावणीच्या नावाखाली, त्याचं राजकारण होताना वाटतं तुम्हाला? खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होतं. होम मिनिस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा दुरुपयोग होतो आहे. दिनदहाडे अमरावतीमध्ये दिनदहाडे अब्दुल कलाम नावाच्या PIचा खून होतो वस्तीमधले, आणि कोणी काय बोलत नाही. सभागृहामध्ये तो प्रश्न उचलला जाऊ देत नाही, कोणी त्याच्यावर बघत नाही. एका आमदाराच्या शाळेमध्ये लेकरू मरतं तर त्या लेकराच्या आईवडिलांना दाबून त्या ठिकाणी अंतिम संस्कार केला जातो, आणि दुसरा जो आंदोलन करतोय त्याला जेलात टाकलं जातं. काय सुरू आहे? आता काल परवा कोणत्या तरी आमदाराच्या भावानी मारपीट केली म्हणतायत, आणि ती मारपीट झाकल्या जाते. म्हणजे हे लोक आमदार झालेले आहेत हे गुंडागर्दीसाठी झालेले आहेत का? आणि मग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे होम मिनिस्टर पण आहेत त्यांना हे दिसत नाहीत? रोज खून खराबा, रोज कुठेतरी लूटमार, रोज गांजा. काय तुम्ही बघा ना, उत्तर प्रदेशमध्ये तिथे ते कावडच्या नावाने भगवा रंग घालतात. ज्यांना भगवा रंगाचा अर्थ समजत नाही ते भगवा घालतात, आणि मग तिथे ते काय अफू गांजा सगळं सुरू आहे. म्हणजे एका प्रकारे ही मंडळी जी सत्तेत आहे ती भगवा रंगाचा दुरुपयोग करते आहे आणि दहशतीचं वातावरण निर्माण करते. ते त्रिशूल वाटप झालं, म्हणजे ते गुप्तीसारखे त्रिशूल होते. विश्व हिंदू परिषदेने ते वाटले, खुल्लम खुल्ला वाटले. खुल्लम खुल्ला तुम्ही अस्त्राचं वाटप करू शकता का? नाही करू शकत. मग काय झालं? कायदा सुव्यवस्था. मी स्वतः फोन लावला एसपींना. एसपी दबलेले, CP दबलेले, IG दबलेले. मग कुठून कायदा सुव्यवस्था राहणार आहे? रोज त्या मध्य प्रदेशातून शेकडो, हजारो, कोटी, लाखो रुपयाचा काय म्हणतात त्याला, ते पुढे येतात ड्रग्सच्या. त्या एमडी बनवणं सोपं आहे. गुटख्याच्या पुढे. आणि एमडी किती मोठ्या प्रमाणामध्ये. कॅन्सर अमरावती जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये सर्वात जास्त कॅन्सर, तोंडाच्या कॅन्सरचे पेशंट सापडतात. हे दिसत नाहीये. आरोग्य मंत्र्याला दिसत नाहीये, पालकमंत्र्याला हे दिसत नाहीये, होम मिनिस्टरला हे दिसत नाहीये. काय चाललंय? म्हणजे कायदा सुव्यवस्था एकीकडे राहिली, गुंडागर्दी आणि दहशतीच्या वातावरणामध्ये हे धर्माचा उपयोग करतात आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारणार होत आहे ना ताई. महत्वाचं म्हणजे आपण पुन्हा एकदा सांगतोय की आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य आहात. या निमित्तानं आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचं संघटन ग्राउंड स्तरावरती फार मोठं जबरदस्त तयार झालं संपूर्ण देशामध्ये दिसतंय. परंतु काँग्रेसचं असं काय झालंय की संघटन मोठ्या प्रमाणात कमी पडते. म्हणजे नेते कुठेतरी कमी पडतायत किंवा कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्यामध्ये कमी पडतायत का? नाही, मला असं वाटतं एक चूक आमच्याकडनं नक्की झालेली आहे की जी आयडिओलॉजी आहे सत्तेत असताना ती आयडिओलॉजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेरल्या गेली पाहिजे, याच्यावर आम्ही इन्सिस्ट केलं नाही. जी आता सत्तेमध्ये मंडळी आहे, भाजपची मंडळी, आणि काँग्रेस काय आहे, काँग्रेस एक चळवळ आहे, एक विचार आहे, आणि तो विचार कधीही न संपणारा विचार आहे. वेअरएज इफ यू गो टू सी, तुम्ही जर भाजपाकडे बघितलं तर भाजप एक संघटन म्हणूनच समोर आलेलं आहे, काँग्रेस एक विचार म्हणून समोर आलेला आहे, आणि भाजप एक संघटन म्हणून थोडासा तो डिफरन्स आहे. पण संघटना आहे, आणि संघटना बिलकुल त्याला अजून कसं मजबूत करता येईल याच्याकडे आम्ही सगळेजण बघतोय, चालतोय. आणि काही लोक कितीही तुम्ही त्रास दिला तरी काही लोक तत्समच होत नाहीत. म्हणजे ज्याला जो तो विचार पटतो तो हलूच शकत नाही, आणि तो डिव्हिजन करणारा,
विचार कधीच स्वीकारू शकत नाही. यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काही रचनात्मक कार्य करते आहे का? बघा, मला एक गोष्ट सांगा, आज राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत का? तर ती अपेक्षा पण त्यांच्याचकडनं. आज आदरणीय खरगे साहेब अध्यक्ष आहेत, आज आदरणीय राहुल गांधीजी विरोधी पक्ष नेता आहेत, तर त्यांच्याकडनं ती अपेक्षा ठेवणं ठीक आहे. त्यांच्याकडनं त्यांनी पण संघटन केलंच पाहिजे, कोणी सांगितलेलं आहे? परंतु आज ते लीडर ऑफ द अपोजिशन आहे. हिज परफॉर्मन्स इन द हाऊस, हिज परफॉर्मन्स ॲज फार एज पॉलिसीज आर कन्सर्न, त्यांचं देशावर लक्ष एक वेगळ्या नजरेनं आपल्याला पाहिजे आज. आणि सन्माननीय खरगे साहेब आहेत, आज ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट आहे. त्यांच्या खाली ऑर्गनायझेशन जनरल सेक्रेटरी म्हणून वेणुगोपाल सर आहेत. आणि एक स्ट्रक्चर आमचं आहे ना, नाही अशातला भाग नाही, बिलकुल स्ट्रक्चर आहे आणि चांगलं स्ट्रक्चर आहे. त्यांच्या खाली बाकीचे जनरल सेक्रेटरीज आहेत. प्रत्येक राज्याला सेक्रेटरीज, जनरल सेक्रेटरीजचं डिव्हिजन झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांच्या अंडरमध्ये बाकीच्या पॉलिटिकल कमिटीज, एक्झिक्युटिव्ह कमिटीज या सगळ्या आहेत. असं नाही आहे की संघटन नाही आहे, बिलकुल आहे. फक्त आम्ही विष पेरत नाही. जे आत्ता सत्तेमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीकरण करतात आणि विष पेरतात. आम्ही सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. आता काँग्रेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर राईट विचार करणारे लोक आहेत का? तो हो. काँग्रेसमध्ये लेफ्ट विचार करणारे लोक आहेत का? तो येस. काँग्रेसमध्ये सेंट्रलचा विचार करणारे लोक आहेत का? हो येस. मोर टू द लेफ्ट आहे का? येस. मोर टू द राईट आहे का? मोर टू द सेंटर आहे का? सगळ्या प्रकारचे लोक आहेत. सो काँग्रेस इज अ मिक्सचर ऑफ, आणि वी एक्सेप्ट एव्हरीबडी, वी एक्सेप्ट ऑल थॉट्स. आम्ही प्रत्येकाला ते स्वातंत्र्य देतो. भाजपमध्ये तुम्हाला पोझिशन मिळू शकते, पॉवर नाही मिळू शकत. काँग्रेसमध्ये तुम्हाला पॉवर मिळते, हा फरक आहे. यानंतर ताई, खरं म्हणजे काँग्रेसवरती बराच आरोप होतो की काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे आणि याच आधारावरती भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये सुद्धा आला. याबद्दल आपण काय सांगाल? तर भाजप काय दुधानं धुतलेलं आहे का? किती नेत्यांचे पोरं आहे? जय शाह कोण आहे? पंकजाताई कोण आहेत? मग आता तर भरमसाठ आहेत. कितींचे नावं घ्या तुम्ही. निलंगेकर साहेब कोण आहेत ना. केंद्रामध्ये तुम्ही बघा, अनुराग ठाकूर कोण आहेत? सगळीकडे असतात. आता मला हा प्रश्न फार विचित्र वाटतो ऍक्च्युली. तुम्ही जर बघितलं तर एखादा जर वडील, एखाद्या व्यक्तीचा वडील जर टेलर असला तर तो फॅशन डिझायनिंग कडे जातो की नाही का? बरोबर. आता एखादा डॉक्टर असले तर किती डॉक्टरांची पोरं डॉक्टर होतात. पत्रकार असले तर किती पत्रकारांची पोरं पत्रकार होतात. उगाच काहीही करायचं आणि काँग्रेसवर आरोप ठेवायचा आणि स्वतः म्हणजे खुद की गिरिबान में झाक करी नाही देखने का, ऐसा आहे. म्हणजे आमचा कुत्रा आणि तुमचा कुत्रा टॉमी. नॉट राईट. असे अनेक आरोप भारतीय जनता पक्षाच्या किंवा विरोधकांचे आहेत की त्यामध्ये यामध्ये एक पुढला प्रश्न जर बघितला तर आजही ग्रामीण स्तरावरती अनेक युवक काँग्रेसमध्ये यायला तयार आहेत, परंतु नेते जे आहेत तर ते त्या युवकांना जवळ घ्यायला तयार नाही आहेत. अजिबात नाही. युथ काँग्रेसचे इलेक्शन्स होतात. हू एव्हर वॉन्ट्स टू पार्टिसिपेट इन दोज इलेक्शन्स, ते पार्टिसिपेट, ते मेंबरशिप करतात. सगळे कधी कधी तर चुकीच्या विचारधारेचे लोक पण मेंबरशिप करतात आणि तेही पार्टिसिपेट करतात. तुम्हाला तर ओपन बुक आहे ना, तुम्हाला तर ओपन आहे. हू एव्हर वॉन्ट्स टू जॉईन कॅन जॉईन. अशातला काही भाग नाहीये. हा, पण तुम्ही नुसतंच पदं घेऊन बसाल तर कसं होईल? तुम्हाला कामं करावे लागतील, जनसेवेचे कामं करावे लागतील, आरोग्याचे कामं करावे लागतील, लोकांच्या काय समस्या असतील त्यांच्याकडे बघावं लागेल. आई तर आजकाल असं झालेलं आहे, ही जी पिढी आहे नवीन, यांना सगळं व्हॉट्सअपवर पाहिजे. संघटन पण व्हॉट्सअपवर करायचा प्रयत्न करतात. असं नाही चालत. संघटनासारखं करावं लागतं, लोकांपर्यंत जावं लागतं, पोचावं लागतं. याच अनुषंगाने आपल्याला एक महत्वाचं म्हणता येईल की आजही अनेक लोकांचा परत आरोप होतो की सीट वाटप सुद्धा चेहरे बघून दिले जातात किंवा पार्श्वभूमी बघून दिली जाते.
अजिबातच नाही, असं काहीच नाहीये. चेहरे वाटप बघून सीटा दिल्या नाही जात. कॅपॅसिटी कोणाची किती आहे त्याच्यावरच तिकीट डिस्ट्रीब्युट होतात. आणि ते त्यामध्ये परत एक आहे की आजही पक्षांमध्ये अंतर्गत बंडाळी खूप मोठ्या प्रमाणात दिसते. कोणत्या पक्षात नाहीये? काँग्रेसमध्ये मोठ्या भाजपमध्ये नाहीये. पण ती लपून एकदम काही लपून पण नाही, सगळं ऑन रेकॉर्ड सगळ्यांचं सगळं सुरू आहे. सगळीकडे या गोष्टी असतात. संघटना भांड्याला लागतच असतं ना काम करत असताना. हा, मग त्याच्यानंतर त्याचा आवाज कसा नाही येऊ द्यायचा हे काम नेत्यांचं असतं आणि हे केलं पाहिजे. तुम्ही असा आरोप एका पक्षावर नाही लावू शकत किंवा दुसऱ्या पक्षावर नाही लावू शकत. कोणतीही संघटना असो, ती संघटना जोपर्यंत त्या संघटनेचे लोक स्वतःला त्याच्यासाठी वाहून घेत नाही तोपर्यंत ती संघटना उभारी घेत नाही. आणि ज्या वेळेला संघटनेमध्ये काम करणारे मंडळी संघटनेसोबत एकरूप होतात त्यावेळेला ती संघटना मोठं होतं. कोणचंही असो, साधं तुम्ही एखादी पतसंस्था जरी काढली किंवा अजून दुसरं कोणतं तरी एखादं NGO जरी काढलं तरी पण तसा विषय आहे. ताई, आपण बिहार राज्यातला एक विषय घेऊ की 16 ते 23 या कालखंडामध्ये मोदी सरकारने 70,000 करोड रुपयाचा निधी वर्षनिहाय दिला. कुठे 14,000 करोड, कुण्या वर्षाला कुण्या. तर कॅगच्या फायनान्स रिपोर्टमध्ये असं आलं आहे की बा त्याचे युटिलायझेशन सर्टिफिकेट 50,000 पेंडिंग आहे. म्हणजे बिहार सरकारने 50,000 युटिलायझेशन सर्टिफिकेट अद्यापपर्यंत दिले नाही. मग नितीश कुमार आणि मोदी साहेबांचा हा पैशाचा जो खेळ आहे त्याला आपण काय म्हणू शकू? मला सांगा, आता तुम्ही सगळेजण आरोप करत असतात की काँग्रेस एवढे वर्ष सत्तेत आहे, ठीक आहे, मग काँग्रेस आज गरीब का आहे? कारण काँग्रेसनी स्वतः कधी पैसे ठेवले नाही. आता जे लोक आता सत्तेत आले 10 वर्ष आधी, त्यांची घरं, त्यांचे ऑफिसेस तुम्ही जाऊन बघा ना काय भानगड आहे. त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. राजीव गांधी म्हणाले होते की 1 रुपया मी दिल्लीतून पाठवलं तर माझ्या मते फक्त 15 ते 20 रुपये पोचतात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 1 रुपया दिल्लीतून पाठवल्यानंतर 5च पैसे पोचतात की काय, असं झालेलं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्हाला ते युटिलायझेशन सर्टिफिकेट ते देऊ शकणार नाही. तिकडे कशाला, महाराष्ट्रामध्ये पण आहे. आपण बिहारचं कशाला बोलायचं? आपण महाराष्ट्रातच बोलूया ना. ज्यांनी इरिगेशनचा स्कॅम केला त्यांना तर क्लीन चिट मिळून गेली, हो की नाही? कितने 1000 कोटी का ज्यांनी केलं त्यांना झालं. तो कोण बिल्डर होता त्याला उचलल्याबरोबर आदरणीय शिंदे साहेब सरेंडर झाले. काय सगळीकडे आहे, गोंधळ आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता तर कितीतरी जास्तच आहे. तरी मोदी सरकारचं प्रेम बिहार राज्यावरती जास्त असतं. बिहार राज्यावरती तर म्हणजे मोदी सरकार मोदीजींचं प्रेम जिथे इलेक्शन आलं तिथे असतं. इलेक्शन संपलं की झालं. बेंगॉलमध्ये आलं तर ते टागोर साहेबांसारखी दाढी, उची, मोर, गीर, गाय सगळं सुरू केलं होतं. त्याच्यानंतर संपलं. पंजाबमध्ये गेले तर टर्बन बांधते और मेरा नाता ही छे म्हणते सबके साथ में. आणि ते नाता कब पैदा हुआ, कब किया, कधी झालं. सरदार पटेल साहेबांवर बोलले, 1960 बद्दल बोलले, 1950 मध्ये ते नव्हते. असा इतिहास काही मनगडन ऐकायचं आणि बोलायचं. ज्याची डिग्री सुद्धा खरी नाही आहे ती व्यक्ती आज आपल्यावर राज्य करते. जी व्यक्ती तडीपार केलेली होती ती व्यक्ती आज होम मिनिस्ट्री चालवतीये. चाललं काय आहे? पहिले म्हणे लग्नच झालेलं नाही, नंतर बायको सापडली ना. मग पहिले म्हणे शिक्षणचा बांधा नाही, मग डिग्री नव्हती, मग डिग्री आली. किती खोटं बोलायचं आणि किती रेटून बोलायचं. कोविडमध्ये इंजेक्शन देण्याची गरज होती, कोविडमध्ये हेलो ट्रम्प करण्याची गरज नव्हती. राहुल गांधी बोलत होते, कंटिन्युअस बोलत होते की हे डेंजरस आहे, हे थांबवा, एअरपोर्ट बंद करा. पण नाही, यांना तर हॅलो ट्रम्प करायचं होतं, अबकी बार ट्रम्प सरकार. आणि आता आपल्या ढुंगणावर लात मारून राहिला आहे ट्रम्प, तो बोलायला तयार नाही. असं बोललं तर वाईट वाटेल, पण मग का तुम्ही उत्तर दिलं नाही? का सीज फायर त्या ठिकाणी ट्रम्पनी डिक्लेअर केलं? पण प्रेसिडेंट ट्रम्प डिक्लेअर्ड द सीज फायर. व्हॉट राईट डज ही हॅव? काय अधिकार आहे त्यांना? नाही. पण मोदीजी ते बोलूच शकले नाही सभागृहामध्ये, उत्तर देऊच शकले नाही. आपले विमानं पाडली,
त्या पाडण्यामागे आपली टेक्नॉलॉजी फेल झाली. त्या ठिकाणी पाकिस्तानचा चेहरा समोर करून चायना त्या ठिकाणी बसलेलं होतं. परवाच्या दिवशी काय केलं? परवाच्या दिवशी पेट्रोल आपण रशियामधनं जे घ्यायचो पेट्रोलियम ते आता बंद केलं. आता अमेरिकेने डील केला पाकिस्तान सोबत आणि ट्रम्प त्या ठिकाणी म्हणतोय की नाव दे विल सेल इट टू इंडिया. व्हॉट इज आपल्या देशाचं काय सुरू आहे? विदेश धोरण आपलं फेल गेलं आहे. पूर्ण फॉरेन पॉलिसी पूर्ण फेल गेलेली आहे. फॉरेन पॉलिसीज कशाला, आपल्या इंटरनल पॉलिसीज पण पूर्ण फेल झालेल्या आहे. कुठे आहे? किती कोटी रोजगार देणार होते, मिळालं का रोजगार? मिळाला का? 15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँकेत टाकणार होते, मिळाले का? नाही ना. इलेक्शनच्या आधी, महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या आधी आमचे देवेंद्र दादा खूप जोराजोरात ओढले 7,000 सोयाबीन देणार. कुठं आहे 7? 3,500. 7 बारे कोरे करणार. बकवास. काहीच नाही. शेतकऱ्याच्या तोंडावर थुकून राहिलेले आहेत ते लोक. त्यांना काही घेणं देणं नाहीये. फक्त आता तीच जी पॉलिसी, लाडके बहीण दिवाळीच्या वेळेला 7,000 रुपये टाकले, आता जिल्हा परिषदेच्या वेळेला पण तीच भानगड ते करणार. काय लावलेलं आहे? आणि मग शेतकऱ्याच्या डुंगणावर लाथ मारणार. त्यांनी एक महिला या नात्याने फायनान्स मिनिस्टर ज्याला आपण निर्मला सीतारामन म्हणू, तसा एक चांगला चेहरा त्यांनी देशामध्ये प्रेझेंट करून मग हे पैसे लुटले काय? म्हणजे आता 50,000 युटिलायझेशन सर्टिफिकेट न येणे आणि ते 70,000 रुपये म्हणजे चांगला चेहरा दिला आणि चेहऱ्यावर भाजपवाले तिकीट देतात हे तुम्हीच मान्य करून राहिले. म्हणजे प्रश्न असा होते तो की ती जे सर्टिफिकेट आले नाही त्याचा विनियोग झाला नाही, म्हणजे ज्या कामासाठी ते पैसे दिले ते कामच झालं नाही झालं ना. असं खूप ठिकाणी तुम्हाला सापडणार. बिहार मी तेच सांगायचा प्रयत्न करते की फक्त बिहार नाही, यांच्या शब्दामध्ये झूठ छुपाया हुआ है आणि शब्दामध्ये हे लोक खोटं बोलतात, प्रत्येक वाक्यामध्ये खोटं बोलतात, पूर्ण देशाला बुद्धू बनवतात आणि ध्रुवीकरणाची पॉलिसी इम्प्लिमेंट करतात. आणि अजून त्यांनी आता ते SIR आणलं, बाकीचं मग काय मतदानाच्या याद्या आणल्या. आमच्या मतदारसंघामध्ये कित्येक लोकांनी आम्हाला सांगितलं ताई आम्हाला 10 नावं अशी सापडले की जे इथे राहतच नाही. मग ते आतमध्ये गेले कसे? म्हणजे पूर्ण मतदार यादी डिफॉल्ट करून ठेवायची, त्या ठिकाणी मतांची चोरी करायची आणि सत्तेत यायचं आणि सत्तेत आल्यानंतर अरेरावी करायची. सुरू काय आहे? तर वर्धेची कोणची तरी पूर्ण संस्था म्हणतात अदानींनी विकत घेऊन टाकली. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जर पराभव झाला तर त्याला जबाबदार काँग्रेस लोक राहतील, ईव्हीएमला धरेल. त्याला हे बघा, आता परवाच्या दिवशी राहुल गांधी म्हणाले की त्यांना ते प्रूफ मिळालेले आहेत. काहीतरी तर भानगड आहे. देयर इज समथिंग विच इज नॉट राईट, वेदर इट इज द वोटर्स लिस्ट और वेदर इट इज द ईव्हीएम, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. पण जर डेव्हलपिंग कंट्रीज बॅलेट वोटिंग करतात तर आपण पण आपल्या देशाने पण बॅलेट वोटिंग कडे वळलंच पाहिजे. परंतु काँग्रेसनेच ईव्हीएम आणलेला आहे ना. मग त्यावेळेला कोण म्हणत होतं बॅलेट वोटिंग पाहिजे? भाजपवाले म्हणत होते ना. आता बहुतेक ते इस्रायल आणि त्यांना काय ती टेक्नॉलॉजी आणि पेगॅसस आणि या सगळ्या भानगडी त्यांना माहिती झाल्या असतील, त्यांनी काहीतरी फ्रॉड केलेला आहे. परंतु काँग्रेसचं अपयश काँग्रेस ईव्हीएमला दोष देऊन आम्ही नाही, आम्ही स्वीकारलंय, आम्ही पडलोय, आम्ही कामाला लागलोय. पण खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं हे आम्हाला, म्हणजे खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं ही जी भानगड आहे ही बहुतेक काँग्रेसवाल्यांना जमत नाही असं मला वाटतं. जे खरं आहे त्याला खरंच म्हणतो काँग्रेस, जे खोटं आहे त्याला खोटंच म्हणतं. आता कोल्हापुरातून हत्ती नेला अशा बातम्या आल्या आणि तो अंबानीला दिला. तर हे अण्णा चर्चेतच असतं अंबानीचं. हे जे हत्ती, जल, जमीन, जंगल, हे जे खरी समृद्धता जी आदिवासी कुटुंबातली होती, आता या आदिवासी समुदायापेक्षाही जसं संवर्धन अंबानीला जमतं आणि मोदी साहेब त्यांना प्रोटेक्ट करतो. ते तुम्हाला माहितीये का? वनतारा ना, वनतारामध्ये त्या माधुरी म्हणजे जैन मठामध्ये त्यांची ती प्रथा होती आणि ती जन्मल्यानंतर 6 वर्षांनी तिथे आलेली. तर त्या प्राण्याच्या डोळ्यामध्ये पण अश्रू त्या ठिकाणी दिसत होते. हत्ती, कुत्रे हे सगळे प्रेमळ आहे आणि दे अंडरस्टँड द फिलिंग्स. तर तिला पण त्याचं वाईट वाटत होतं, हे दिसत होतं. पण वनतारामध्ये ते न्यायचं. मग आता वनतारा काय आहे? तुम्ही आम्ही विचार करतो की 14 लाखाची, 15 लाखाची, इयरली 20 लाखाची आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे. आपले पोरं पण तोच विचार करतात की निदान
वर्षाला आपण 25 लाख तरी कमवू शकलो पाहिजे. हे लोक कार्बन क्रेडिटचा विचार करतायत आणि म्हणून ते वांतार आहे. हे बिझनेस आहे एक मोठा. म्हणजे उद्या ती जी कार्बन क्रेडिट तुम्ही वाचन करा त्याचं, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्यांनी काय हे स्पीशीज जपण्यासाठी काय केलेलं. बरं, त्यांना जमिनी भेटली, त्यांना लँडही भेटलं, सगळंच करून राहील. आता त्यांना कार्बन क्रेडिट या अनुषंगाने ते क्रोनिक कॅपिटलिझमला चालना मिळते का मोठ्या प्रमाणामध्ये. आणि सरकार कॅपिटलिझम, नाझिझम, सगळं एव्हरीथिंग इज इन पॉवर टुडे. हिटलरशाही आहे की आलेलीच आहे. राहुल गांधींना सत्तेत यासाठी उद्योगपतींची गरज भासणार आहे. बघा, राहुल गांधींना उद्योगपतींची गरज भासणार आहे पेक्षा 2 आणि 3 उद्योगपतींना अख्खा देश देऊन द्यायचा असेल तर बाकी उद्योगपतींनी सरेंडर होऊन जावं. त्यांनी कामधंदा करूच नाही. राहुल गांधीच्या विचारधारेवर चालतायत आणि ते चालतील शेवटच्या श्वासापर्यंत, आणि आम्ही पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत चालणारच. राजकीय प्रतिष्ठा ठेवण्यासाठी तुम्ही आता यापुढे कोणत्या नीतीचा अवलंब कराल? म्हणजे राजकीय आता सध्या पराभवानंतरची जी आता पुढची हे आहे रणनीती कायम राहायला पाहिजे. आपलं संघटन, आपली लोक, त्यांची कामं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते तिथपर्यंत नेणं, राज्यस्तरावर जे काय आंदोलनं असतील ते सगळे करणं, ते तर रोजच आहे. म्हणजे मला वाटत नाही की मी पराभूत झालेली आहे, कारण माझ्या घरी तेवढीच गर्दी आहे रोजची, तेवढाच गोंधळ आहे, तेवढेच लोकांना फोन लावणं आहे, तेवढ्याच अधिकाऱ्यांशी बोलणं आहे, तेवढेच पत्र मला देणं आहे, तेवढ्याच पॉलिसीसाठी मला बोलणं आहे. नाही हा आमदार तर आता काय बोल लोक, म्हणजे अमरावतीचा तर आवाज हरवल्यासारखा झालेला आहे. आता तो आवाज तरी पण आपल्याला काही पॉलिसीमध्ये बोलावंच लागतं. मी तुम्हाला आता माझ्या टेबलावर पत्र दाखवेल की मी कपात सूचना दिलेल्याचं पत्र मला आत्ता आलेलं आहे पाणी पुरवठा मंत्र्यांचं. म्हणजे आमची कामं तर सुरूच आहे, असं नाही की कामं सुरू नाहीये. कामं तर करावीच लागतील. शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचण्याचं काम आमचं आहे. आम्हाला यश मिळो न मिळो हे नगण्य आहे, पण पक्षासाठी, पक्षाच्या विचारधारेसाठी, जनकल्याणासाठी, लोकांसाठी, माझ्या मतदारसंघातल्या, माझ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी मला तर राबवावंच लागणार आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या महिला बाल कल्याण मंत्री होत्या. आता सध्या अमृता फडणवीस खूप चर्चेत असतात. म्हणजे त्या आधुनिक स्त्री असू शकतात किंवा त्यांनी कसं असावं ते ठीक आहे. त्यांनी असं म्हटलं की मंगळसूत्र मी हाताला बांधते, ही एक संस्कृती. त्यांनी काय घालावं, मंगळसूत्र कुठे घालावं, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. काँग्रेस वैयक्तिक फ्रीडमला भरपूर वाव देते, पण आपली संस्कृती, ज्या वेळेला शिवधर्माचे अध्यक्ष म्हणतात की ए पोरी टिकली लाव, त्यावेळेला मग त्यांनी दुसऱ्याला, म्हणजे तेच झालं ना की खुद के गिरबान में झाकर नाही देखने का. पण विषय असा आहे की तुम्ही जर सामाजिक कामामध्ये आहात, तुम्ही जर राजकीय त्या ठिकाणी आहात, सोशो इकॉनॉमिक, सोशो पॉलिटिकल सिच्युएशन्स मध्ये त्या ठिकाणी तुम्ही वावरत आहात, तर तुम्ही तुमच्या पेहरावाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि व्हॉट एव्हर इज डिसेंट शुड बी डन, व्हॉट एव्हर इज इनडिसेंट शुड बी अवॉइडेड. मग तुम्ही प्रायव्हेट लाईफ मध्ये काही करा ना, तुम्ही हाफ पॅन्ट घाला किंवा नका घालू, कोण बघणार नाहीये. बट वेन यू कम टू पब्लिक, मग आधुनिक महिला म्हणजे आधुनिक महिला म्हणजे नागडे फगडे फिरणं म्हणजे काय आधुनिक महिला आहे का? आणि आम्ही असे साड्या नेसतो आणि आम्ही आमचे पदर व्यवस्थित ठेवतो, तर आम्ही आधुनिक नाही आहे का? आधुनिक ही विचारांमध्ये पाहिजे, कृतीमध्ये पाहिजे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यामध्ये पाहिजे. कपड्याने काय फरक पडतोय? तुम्ही आपले सुधा मूर्तींना बघितलंय ना? म्हणजे सुधा मूर्तींनी साधी साडी नेसलेली होती, तर म्हणून त्यांना कोणीतरी म्हटलं की यू गो अँड स्टँड इन द इकॉनॉमिक क्लास. शी सेड नो, आय विल ट्रॅव्हल इन द बिझनेस क्लास. तर तुमची संस्कृती काय आहे हे तुमच्या पेहराव्यावरनं माहिती होतं. आणि आपल्या देशामध्ये अंग झाकायला महत्व आहे आणि ते त्या हिशोबानं राहिलं पाहिजे, असं माझं मत आहे. देशभरातील महिलांनी राजकारणामध्ये मोठ्या संख्येने यावं असं तुम्हाला वाटतं? बिलकुल आले पाहिजे. का नाही आलं पाहिजे? महिलांनी आलं पाहिजे. महिला निर्भीड झाल्या पाहिजे. महिलांना बोलता आलं पाहिजे. स्वतःतल्या मनाचं जे आहे तेही बोलता आलं पाहिजे. नाही म्हणता आलं पाहिजे. काही गोष्टींना महिलांना नाही म्हणता आलंच पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. आणि मोठ्या प्रमाणात महिला
राजकारणात आल्या. ते 33% तर राजकारण म्हणजे आरक्षण सुद्धा लागू केलेलं आहे, म्हणजे लागू होईल संपूर्ण. तर या अनुषंगाने आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की सरपंच महिला जर असेल तर नेतृत्व तिच्या हाती फक्त असतं, परंतु काम करणारा तिचा नवरा असतो. तर असंच आगामी काळामध्ये महिलांच्या संदर्भात घडू शकतं का? ते घडतंय. इट्स अ प्रोसेस. आपण म्हणतो की वी आर अ फ्री इंडिया आणि आपण चंद्रावर पोचलेलो आहे, पण दॅट विल स्टील टेक टाइम. त्याला अजून वेळ लागणार आहे. अजून त्या प्रोसेसमध्ये आपण आहोत. आणि आहे ना, पहिले सरपंचपती ही टर्म होती, आता सरपंच म्हणले बुवा तुम्ही घरी बसा, मला पाहू द्या. हे पण आहे सिच्युएशन, नाही आहे अशातली भाग नाही आहे. पण अजून लिबर्टी हा जो विषय आहे हा अजून मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होण्याची गरज आहे. तो झालेला नाही. या संदर्भात एक प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाने जर 33% महिलांसाठी राखीव आरक्षण ठेवलेलं आहे, तर याचं आपण याला काय म्हणाल, की सकारात्मक गोष्ट म्हणाल की नकारात्मक? कारण की काँग्रेसच्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये झालेलं नव्हतं. तर होतंय का? तर अनाऊन्स झालेलं आहे. होतंय का बघा. अनाऊन्समेंट तर खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. हे करतायत की नाही करतायत ते बघूया आपण. बरोबर. अच्छा. पुन्हा भारत जोडो यात्रेचा खूप प्रभाव पडला. पुन्हा ते कंटिन्यू होईल का? भारत जोडो कंटिन्यूस सुरू आहे. भारत जोडो सुरू थांबलेला आहे अशातला भाग नाहीये. रोज सकाळी उठल्यानंतर भारत जोडोचा कार्यक्रम सुरूच आहे आणि तो अविरत सुरू राहणार. तो जर थांबला तर भारताचं विभाजन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भारत जोडो ही संकल्पना सातत्याने प्रत्येक जण जो सेक्युलर विचारधारेवर विश्वास ठेवतो तो ती करतच असतो. एक प्रश्न माझा असा विदर्भाच्या जनतेकडून आहे. महिला नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला यशोमतीताई मुख्यमंत्री म्हणून लागतील का? आता ते कुणाच ठाऊक, मला काय माहिती. आपल्याला आवडेल का? आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही काम सातत्याने करत राहणार. त्याच्यामध्ये चान्स भेटला तर मस्त, नाही भेटला तर काम थोडी ना थांबणार आहे. काम तर करावंच लागणार आहे. वाहून घेतलेलं आहे या विचारधारेसाठी, वाहून घेतलेलं आहे जनकल्याणासाठी. आणि ते काम निवडून येऊ नाही येऊ, पद भेटो नाही भेटो, ते काम अविरत सुरू राहील जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत. 12 जून 1975 अलाहाबाद हायकोर्टाने देशाच्या नेत्या होत्या इंदिराजी गांधी, त्यांच्या विरोधामध्ये एक निर्णय दिला त्यांचं पद अपात्र करण्याचा. तर त्यामध्ये विषय असा होता की सरकारी कर्मचारी जे असतात, यशपाल कपूर नावाचे एक सरकारी कर्मचारी होते आणि स्थानिक तिथले पोलीस काही कर्मचारी होते. रायबरेलीमध्ये त्यांची सभा होती. त्या सभेदरम्यान यांचा सहभाग तिथे आढळला, त्यांचे पुरावे तिथे आढळले आणि कोर्टाला ते दिसून आले. तर कोर्टाने त्यांचं लोकसभेचं पद अपात्र केलं, त्यांचं पद खारिज केलं. तर त्यांचं त्याचं पद खारिज केलं. तर आता मोदी सरकारमध्ये अशा प्रकारे सरकारी यंत्रणेचा खूप जास्त वापर होतोय असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल 200% वापर होतो सरकारी यंत्रणेचा. सरकारी यंत्रणेला प्रेशराईज करून त्या ठिकाणी काम कराव्या लागतात. आणि पंतप्रधानाचं पद, पंतप्रधान होत्या ना त्यावेळेला त्यांचं इलेक्शन खारिज केलेलं होतं. याचा अर्थ देयर वॉज अन इंडिपेंडेंट ज्युडिशरी, देयर वॉज अन इंडिपेंडेंट एक्झिक्युटिव्ह, देयर वॉज अ इंडिपेंडेंट लेजिस्लेचर. आता काय आहे? आता देयर इज पॉलिटिसायझेशन ऑफ ज्युडिशरी. स्वतः चीफ जस्टिसच्या ठिकाणी गणपती बाप्पाची आरती करायला पंतप्रधान पोहोचतात, असं कसं असू शकतं? आणि नंतर मग ते वेगळे वेगळे जे चीफ जस्टिस झाले त्यांनी काय काय पदं घेतले. आताच ते चीफ जस्टिस म्हणाले की आय विल नॉट टेक एनी गव्हर्नमेंट पोझिशन आफ्टर माय रिटायरमेंट. सो ही डिक्लेअर्ड बिफोर दॅट, सो यू कॅन एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम हिम. अदरवाईज देर इज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिसायझेशन ऑफ ज्युडिशरी झालेलं आहे, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालेलं आहे आणि पॉलिटिसायझेशन ऑफ ज्युडिशरी झालेलं आहे, पॉलिटिसायझेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पण झालेलं आहे. आता काही डेमोक्रेसी इज इन डेंजर. लोकशाही ही खतऱ्यात आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आता योद्धा म्हणून रस्त्यावर येणं आहे आणि रस्त्यावर येऊन आपला फ्रीडम, आपली डेमोक्रेसी, आपला लोकशाही, आपल्या उद्याचं फ्युचर, आपला देश आपल्याला सुरक्षित करणं आहे. सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर होतोय. ईडी झालं, बाकीच्या असं आताच्या सध्याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई साहेबांनी न्यायपालिका या नात्याने सरकारला उद्देशून टिप्पण्या दिल्या, तर त्या योग्य होत्या? बिलकुल, मला तर वाटतं योग्य होत्याच आणि त्यांच्याकडनं अपेक्षा पण आहे.
विविध पक्षांच्या संदर्भामध्ये नाही, जो निर्णय त्यांच्याकडनं असेल, अपेक्षा ह्याच्यामुळे जास्त आहे हं. कारण ते सेक्युलर विचारधारेच्या पार्श्वभूमीतून घरातून येतात, पार्श्वभूमीतून येतात आणि म्हणून ते सेक्युलर विचारधारा किंवा कॉन्स्टिट्यूशन याला प्रोटेक्ट करण्यासाठी सगळं काही करतील असं आम्हाला वाटतं. न्यायव्यवस्थेमध्ये भीतीचं वातावरण आहे का ते, असेल नसेलही, जसं नेत्यांमध्ये आहे तसं? हाय मला नाही माहिती. चला, तर या ठिकाणी थांबूया. खरं तर ताईंनी फार सुंदर पद्धतीने आमच्या टोकदार प्रश्नांची उत्तरं दिली, अगदी टोकदारच उत्तरं दिली आणि रोकटोक ताईत बोलल्यात. तर या ठिकाणी आपण थांबूया. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. थँक्यू.